नमस्कार, मी संध्या देसाई. SD पंचम या YouTube चॅनलवरील देहदेवाचे मंदिर या पहिल्या सदनमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आमची सर्वांची जीवनशैली घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणण्यापेक्षा भिंतीवरील घड्याळ पुढे करून त्याही पेक्षा गतिमान पद्धतीने धावणाऱ्या जीवनशैलीमध्ये कोणती आणि कशी पूजा करावी, मानस पूजा म्हणजे काय हे आज आपण पाहूया. मानस पूजा ही पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा याप्रमाणेच एक पूजेचा प्रकार आहे. आपण आपल्या प्रसन्न दिवसाची सुरुवात दैनंदिन पूजा करून करत, परंतु आपल्याला कामानिमित्त वास्तव्यापासून दूर जावे लागले म्हणून आपल्याला ती नित्य पूजा करता येत नाही. अशा वेळी काही वारकरी मंडळींना प्रतिवर्षी येणारी पंढरपूरची वारी करण्याची किंवा देवी देवतांचा वार्षिक उत्सव करण्याची सवय किंवा प्रथा आहे, परंतु शारीरिक अस्वास्थ्य किंवा अपरिहार्य कारणामुळे ती करता न येणाऱ्यांसाठी तसेच आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून कोणत्याही कामामध्ये व्यत्यय न येता इच्छा असूनही आपल्याला पूजास्थानी पोहोचता न आलेल्यांसाठी, तसेच परमेश्वर आहे, त्याचे अस्तित्व आहे, परंतु मूर्ती पूजेची साधन सामग्री वापरून पूजा करणे हे काही जणांना पटत नाही, यांच्यासाठी मनाने आणि श्रद्धेने करायची पूजा म्हणजे मानस पूजा. म्हणजे जिथे आहे तिथून आणि जसे आहोत तसे याप्रमाणे कोणत्याही मंदिरात न जाता कोणत्याही देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती यांच्या प्रतिमेचा वापर या पूजेमध्ये केला जात नाही. त्यामुळे या पूजेमध्ये धूप, दीप, अगरबत्ती, फळे, फुले अशी कोणत्याही प्रकारची साधन सामग्रीचा वापर केला जात नाही. अर्थातच पूजेचे नियम किंवा शास्त्र या पूजेसाठी लागू होत नाही. मानस पूजा ही फक्त मनाने आणि श्रद्धेने करायची पूजा आहे. यालाच काल्पनिक पूजा असेही म्हणतात. आपले हृदय हेच एक मंदिर आहे असे समजून त्या भक्ताने आपले इष्टदैवत, कुलदैवत, आराध्य दैवत यांना हृदयाच्या मंदिरामध्ये स्थापन करून एकाग्र मनाने आणि शुद्ध भावनेने ही पूजा करायची असते. चला तर आता सुरुवात करूया आपण मानस पूजेला. तुम्ही तुमचे इष्टदैवत, कुलदैवत, आराध्य दैवत यापैकी कोणत्याही एका दैवताला तुमच्या हृदयाच्या मंदिरामध्ये स्थापन करा. आता मी मानस पूजेला सुरुवात करते. सर्वप्रथम तुम्ही बघत असलेला व्हिडिओ चालूच राहू द्या, पण हातातील मोबाईल बाजूला ठेवा. दोन्ही डोळे बंद करून घ्या. आता तुमच्या आवडत्या दैवताला मनामध्ये स्थानबद्ध करा. आता तुम्हाला मोबाईलवर काहीही दिसत नाही, कारण तुमचे दोन्ही डोळे पूर्णपणे बंद आहेत. आता तुम्हाला तुमच्या हृदयातील दैवताची पूजा करायची आहे, पण तेथे न पोहोचता सुद्धा तुम्ही ती करू शकता. जिथे आहात तिथून आणि जसे आहात तसे याप्रमाणे पूजा चालू करा. आता मी पूजा सुरू करते. मी माझ्या गावी गणेश चतुर्थीला जायचे होते, पण अपरिहार्य कारणामुळे न जाऊ शकल्यामुळे जिथे आहे तिथून आणि जशी आहे तशी याप्रमाणे पूजा सुरू करते. आता मनाने तेथे मी पोहोचली आहे. माझ्या समोर गणपती आसनावर विराजमान झाले आहे. डोळे तृप्त करणारा प्रसन्न आणि सुंदर देखावा आहे. गणपती समोर दोन्ही हात जोडून मी उभी आहे. आता पूजेला सुरुवात करते. अथर्व शीर्ष अभिषेक, हळदी कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती कल्पकतेने वाहत आहे. हिऱ्यांचे पदर असलेली मोत्यांची कंठी अलंकार गणपतीला चढवत आहे. गणपतीच्या आवडीचे जास्वंदीचे फूल आणि दुर्वा गणपतीला वाहत आहे. 21 उकडीच्या मोदकांसह पंचपक्वान्नांचा नैवेद्य माझ्या हाताने बनवून मी बाप्पाला अर्पण करत आहे. गणपती अतिशय प्रसन्न होऊन मनापासून हसत आहे. गणपतीने मला कृपाशीर्वाद देण्यासाठी हात पुढे केला आहे. अशा प्रकारे गणपतीचे स्मरण करून अगदी काही सेकंदांमध्ये जिथे आहे तिथून माझी मी मानस पूजा पूर्ण केली आहे. आता तुमचे डोळे उघडा, तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ही संपूर्ण मानस पूजा मी अगदी मनापासून एकाग्रतेने आणि कल्पकतेने केली आहे. अशा प्रकारे आपल्या गतिमान जीवनशैलीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता, कोणतीही साधन सामग्री न वापरता
आणि जिथे आहोत तिथून आणि जसे आहात तसे याप्रमाणे काही सेकंदासाठी मानस पूजा करू शकता। परंतु ही पूजा कमीत कमी वेळेमध्ये आणि जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटांपर्यंतच करायची असते। त्यापेक्षा जास्त वेळ केल्यास स्वतःचे भान विसरून जाण्याची शक्यता जास्त असते, कारण कोणत्याही गोष्टीला शास्त्रोक्त पद्धत आणि वेळ मर्यादा ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात। मानस पूजेची फलश्रुती म्हणजे मनाची एकाग्रता वाढते, मनशांतीप्रमाणेच वाणी शांती होते। अशा प्रकारे आपण व्यस्त आणि गतिमान जीवनशैलीमध्ये मानस पूजा करू शकता। तर आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच करेदान शुभम भवतु।